आणि त्यामुळे यांच्या समोर खेळायला खूप चॅलेंज असेल मोठे आणि ते माझ्याकडे जास्त करून ज्युनियर प्लेअर पण आहेत पण नक्की जिंकण्याचा प्रयत्न करेन यांना कमीत कमी धावा थांबण्याचा प्रयत्न करेन. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. टॉस तुम्ही जिंकला असं तर काय बॅटिंगच करणार होतो मी. मान्यवरांनी जो टॉस केला तो तुमच्या पत्त्यात आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांनी सॅरीचा फायदा होऊ शकतो का काय वाटतं? अनुभव सिनियर खेळाडूंना अनुभव जास्त आहे. हॅलो. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंगच करणार होतो. कॅल्क्युलेशनमुळे आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेणार होतो. खूप साऱ्या शुभेच्छा. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर देखील गुडघात एक तमाशा देख अतिशय उत्कृष्टपणे फटकावलेला आहे. खणखणीत दणदणीत गोविंद चौकार. पहिल्या 3 चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतायत वैभव सोनवलकर उर्फ पटेल. काय फलंदाजी करतायत. पहिल्या 2 चेंडूवर 2 कॉफी बुक फटके. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अतिशय उत्कृष्टपणे फटकावलेला आहे आणि हा गेलेला आहे खणखणीत दणदणीत गोविंद चौकार. पहिल्या 4 चेंडूवर 4 चौकार खेचण्यात यश मिळत आहे वैभव सोनवलकर याला. पाहायचंय 5वा खेळतोय वैभव पटेल. पाहायचंय काय होत आहे. आणि हा आणि फटकून दिलाय तिथं झेल होतय का. अरे वा चांगलं केला प्रयत्न पण कॅच मात्र सुटलेला आहे. असे हाफ चान्सेस जर फुल चान्स मध्ये कन्वर्ट केले तरच सामना जिंकू शकतो आपण. टिल्लू सरांना माहित आहे. पाहायचंय काय होत आहे. पाहायचंय काय होतं. 1001 रुपये आमचा कॅच होता तो ड्रॉप झालेला आहे. मला वाटतंय तिथं सूरज भोसले दिसत आहेत. थोडस त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असतात सगळ्यांच्या. अतिशय उत्कृष्ट असे अतिशय उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स इन द रो. अतिशय उत्कृष्ट असा फटकवलेला आहे खणखणीत दणदणीत गोविंद चौकार. पाहायचं काय होत आहे. पटेल आणि काय शॉट आहे. अतिशय उत्कृष्टपणे फटकवलेला आहे खणखणीत दणदणीत गोविंद षटकार. फ्लॅट हेड पद्धतीचा षटकार पाहायला मिळाला. काय ताकद काय नजाकत काय पॉवर हिटिंग दाखवतोय वैभव सोनवलकर आपल्या संघासाठी. वैयक्तिक 29 धावांवरती खेळतोय. काय फटकेबाजी करतोय. पाहायचंय काय होत आहे पुढचा चेंडू. आणि या दरम्यान गुडघा जमिनीवर टेकवला चेंडू मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी प्रेक्षकांच्या भूमिकेत. और ये झेलन पैसा वसूल मॅच. षटकार आलाय. फलंदाज अक्षरशः झोपला पडला. सुपला शॉट माहिती आहे. सुपला शॉट ज्यांनी प्रसिद्ध केला त्याचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. तो जर इथं असताना समालोचनाला तर त्याने एक वाक्य सांगितलं असतं. त्याच्यापूर्वी स्कोर एकदा आपण सांगू. धावफलक 56. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20. आमच्या अजित वडील माहिती असेल कदाचित योगेश वाघ. मुंबई परिसरात खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. तो नेहमी म्हणतो की सासू मेली खुकून खुकून. सासू मेली खुकून खुकून जावई मेला पिऊन पिऊन. आणि फलंदाजाने षटकार खेळलाय झोपून झोपून. मिलिंद तयार. मिलिंद टू वैभव. बिग हिट केला आहे लॉंग ऑफला. चेंडू मात्र तिथे कुणीच नाहीये आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार गोविंद चषकातला आलेला एक बहारदार षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. तोही मैदानाच्या बाहेर पाठवलाय. सगळ्या प्रेक्षकांनी दुनियात उंचावले होते. हे फिलिंग आहे बाकी काहीच नाही. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. समीकरण बदललंय.
अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती पण आहे. बेगेच नो लुक शॉट, चेंड मात्र स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर और हाफ सेंचुरी कंप्लीट. वैभव बल्ला तो पर करना पड़ेगा भाई. अर्धशतक वैभवचा आणि संपूर्ण मैदानावरती टाळ्यांचा कडकडाट वैभवच्या अर्धशतकासाठी. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. 8 चेंडू आणि 7 धावा. परत एकदा आपण पाहिले लॉंग ऑफला तिथे जे सुटला जीवनदान. पूर्वीच्या काळी ज्येष्ठ मंडळी नेहमी म्हणायची घर फिरलं की घराचे वाशे फिरायचे, पण आता ती घरं राहिली नाही सर. आता काय फ्लॅट फिरला आणि त्या सामना संपलाय का? हो, सामना संपवलाय वैभवने. नॉट आउट. ध्येय करिअर अकॅडमी सोमनतळी बक्षीस फ्रीमध्ये दाखल. कॉंग्रॅच्युलेशन.